आज एक टीम बनवण्याकरिता कित्येक वर्षाची तपश्चर्या हे तुम्हाला पार करावी लागते, परंतु आज परफॉर्मन्स चांगला निघालाय। जेव्हा परफॉर्मन्स चांगला होतो तुमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने पाठपुरावे येतात, परंतु परफॉर्मन्स खराब होतो तेव्हा तो पाठपुरावा थोडासा मागे जातो। आज काय म्हणशील, परफॉर्मन्स चांगला होतो त्याबद्दल? मी सर्वप्रथम आमचे जे पाठीराखे जे मोजकेच आहेत 5-6 जण आहेत, ते आमची डेली मॅच बघा आमच्या कुठे पण असली ते येतात, त्यांचं मी प्रथम कौतुक करतो की तुम्ही असं सपोर्ट करा। आणि आपल्या समोरची टीमसुद्धा आमचीच आहे आणि आम्ही एकच जवळ प्रॅक्टिस करतो। जो चांगला खेळेल तो जिंकेल आणि जो म्हणजे माझं एकच सांगणं आहे त्या टीमला किंवा माझ्या टीमला की जो जिंकेल तो शेवटच्या फायनलच्या सामन्यापोत खेळा, हीच माझी अपेक्षा आहे दोन्ही संघांना सांगतो। क्या बात आहे, याला म्हणतात खेळाडू वृत्ती, आले म्हणतात खेळ भावना। कॉंग्रॅच्युलेशन, आणि यंदाच्या सीझनकरिता तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने खेळताय। सो दोन्ही संघ परस्परच आहेत, परंतु जिडियाने म्हटलं जो चांगला खेळेल तोच पुढच्या फेरीमध्ये जाणार आहे। खेळाच्या माध्यमानं मी नेहमीच एक गोष्ट नेहमीच सांगत असतो की आयुष्यात तुमच्या मागे किती व्यक्तिमत्व आहेत याला महत्त्व नाही आहे। नेहमीच आपण म्हणतो ना की सुखामध्ये खूप काही गोष्टी तुमच्या मागे येत असतात, परंतु दुःखामध्ये ज्या गोष्टी तुमच्या मागे असतील ना त्याच खऱ्या अर्थाने तीच माणुसकी तुम्हाला जपायची आहे। बघूयात या मॅचमध्ये काय घटित होईल, परंतु ही मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे, कारण की टीम आई गावदेवी निंबवली संघाला 24 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। थँक्यू सो मच पाटील नेटवर्क, कॅमेरामॅन कपिलजी पाटील।